आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर मद काय जावयासी भावे भूतराई काय जावयासी भावे भूतराई हेवी तो हा पाये जीव थोडा हेवी तो हा पाये जीव थोडा हेवी तो हा पाये जीव थोडा हेवी तो हा ठेवी तो हा पाये देव थोडा ठेवी तो हा ठेवी तो हा ठेवी तो ठेवी तो ठेवी तो ठेवी तो
महाराज की त्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने ज्ञानोबराय तुकोबराय आधी करून सकल संतांच्या कृपा प्रसादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या आशीर्वादाने त्याप्रमाणे आपल्या गावचे एक महान श्रेष्ठ साधू वैराग्यवान महापुरुष प्रातस्मरणीय वैकुंठवासी लक्ष्मी बाबा इगतपुरीकर खेमनार अशा साधू वार्यांच्या या भूमीमध्ये त्यांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अधिक मासानिमित्ताने गेले मागच्या वर्षी म्हणजे 3 वर्षापूर्वी झाला आणि हे दुसरं वर्ष आहे. विठ्ठल अशा महान साधूच्या या जन्मभूमीमध्ये माझ्यासारख्या पामराला कीर्तन सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. ज्या गावाने, ज्या भूमीने, ज्या मातेने या महाराष्ट्राला, या वारकरी संप्रदायाला एक महान रत्न, एक महान साधू दिला, त्याच्यावरून असं समजायचं की ही भूमी किती पवित्र आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या ठिकाणी साधू महात्मा जन्म घेतो ती जागा पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 हो पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरिजनाचा जन्म घेती, जेथे हरिजनाचा जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरिदेवाचा जन्म घेती, जेथे हरिदेवाचा जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिजनाचा जन्म घेती, जेथे हरिजनाचा जन्म घेती. हे पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिदेवाचा जन्म घेती, जेथे हरिदेवाचा जन्म घेती, जन्म घेती. चला आपण कुठे आलो होतो? आंबोऱ्याला आलो. होय का? आपण कुठे आलो होतो बाबा? नाही, कॅनजवळ आलो.
प्रकाराने निर्माण झालेला प्रकाराचे तीन प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जग. मी कसा आलो पहिले 5 वर्ग नंतर 4 वर्ग आणि हे जग 3 प्रकाराने निर्माण झालेलं आहे. सात्विक राजस आणि तामस. परंतु आजच्या अभंगाचा जो विषय आहे तो 2 प्रकारचा विषय आहे. एक कृतज्ञ आणि दुसरा कृतज्ञ. आजच्या अभंगामध्ये आपल्याला 2 विषय सांगून मला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. एक कृतज्ञ आणि दुसरा कृतज्ञ. कृतज्ञ कोणाला म्हणतात आणि कृतज्ञ कोणाला म्हणतात याची व्याख्या सांगून मला प्रवेश करायचा आहे. कृतज्ञ कोणाला म्हणतात तो दादा, ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहे, ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलेलं आहे, ज्यांनी आपल्याला व्यवहारामध्ये परमार्थामध्ये मदत केलेली आहे, पुढं आणलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. आई वडील असेल, गुरुवरी असेल, देव असेल, मानव असेल, मित्र असेल, कोणी असेल, ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेले आहे, अशांचे उपकार जो विसरून जातो, आठवण ठेवत नाही, स्मरण ठेवत नाही, जाणीव ठेवत नाही, त्यांना विसरून जातो, त्याला काय म्हणतात? कृतज्ञ. एवढंच नव्हे, ज्यांनी उपकार केलेले आहे त्यांच्यावर तो अपकाराची भावना ठेवतो, त्यांना मारण्याकरता प्रयत्न करतो. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात ना, कृतज्ञ उपकार केला का चोरा व्यवहारू दिदला, निसबुस्तविला विसरे कैसा. कृतज्ञ मनुष्य उपकार काय करत असतो दादा? विसरून जातो. ज्या वेळेला भगवंताने अर्जुनाला सांगितले, अर्जुना तुझ्या समोर कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य उभे आहे, त्यांच्यावर तू बाण सोड. त्यावेळेला अर्जुन म्हणतोय, देवा मी काय भस्मासुर आहे? जेथेच्या कृपा लायते करू तेथेची म्हणे मी व्यभिचारू. काय भस्मासुर? अर्जुन म्हणे भस्मासुर म्हणतोय. अर्जुन म्हणतो मी काय भस्मासुर आहे? भस्मासुर कोणाचा भक्त होता बाबा? कोणाचा भक्त होता बाबा? भगवान शंकराचा भक्त होता. त्या भस्मासुराकडे काय काम होतं? कोण म्हणलं गुळ द्यायचं? ऐका, त्या भस्मासुराकडे भस्म आणून द्यायचं काम होतं. रोज चिता भस्म आणून द्यायचं. चिता भस्म म्हणजे काय? मेलेल्या माणसाचं ताजं भस्म. रोज सकाळी तो भस्मासूर 5:45 वाजता बाहेर निघायचा. लवकर लवकर म्हणा, त्याला दूर दूर जावं लागायचं. कधी संगमनेर, कधी अकोला, कधी साकूर, कधी इगतपुरी, कधी त्र्यंबकेश्वर, दूर दूर जावं लागायचं. कारण की एकाच गावामध्ये माणसं एकाच दिवशी जात नव्हते. त्यावेळेला काय कोरोना नव्हता, लोक टपटप जायला. हो, मग तो भस्मासूर चिता भस्म आणण्याकरता त्याला वेळ होत होता. कधी भस्मासूर 7 वाजता यायचा, कधी 8 वाजता यायचा, आणि कधी कधी म्हणा कीर्तन झालं कधी उशिरा यायचा. कोण? भस्मासूर.
भगवान शंकर त्याच्यावर रागवले, भस्मासुरा अरे मला 6 वाजता भस्म पाहिजे आणि तू 8 वाजता येतो, हे चालणार नाही. तेवढ्याला भस्मासुर म्हणतोय, देवा तुम्हाला जर वेळेवर जर भस्म जर पाहिजे असेल ना तर मला एखादा वर द्या. काय? मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो काय झाला पाहिजे? भस्म झाला पाहिजे. मग काय पाहिजे? भगवान शंकर भोळे दैवत किंवा भोळे दैवत असल्यामुळे लगेच वर देऊन टाकला. मग काय बघायचं महाराज? हो, लगेच भस्मासूर बाहेर पडायचा. जो पहिला भेटेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा. तुम्ही घाबरू नका, माझं सावरते, माझ्या हातात काहीच त्याला प्रफुल्ल करा. काय करणार? मी काहीच करणार नाही. ऐका, जो पहिला भेटे त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा. कोण? भस्मासूर. तो भस्मासूर काही बघत नव्हता, या हा बाप आहे की कोण आहे, हे माळकरी आहे की बिन माळकरी आहे. जो पहिला भेटे त्याच्या डोक्यावर तो हात ठेवायचा. लगेच तिथं भस्म आणून द्यायचा. परंतु प्रकार असा झाला की भगवान शंकराच्या दर्शनाला येणारा जो वर्ग आहे सकाळचा पहाटचा तो कमी होत चालला. कारण पूर्वी लोक पहाटी उठायचे, स्नान झालं, घरातले नित्यनेम झाला की मंदिरात दर्शनाला जायचे. पूर्वीचे आता म्हणा ना चहाच्या टपरीवर चौकामध्ये गर्दी करतात. असतो नारद महर्षीला काळजी पडली, अरे आपले भाविक वर्ग कमी होत चाललेला आहे. 4थ्या दिवशी नारद महर्षी वरून खाली आले वैकुंठावर. ज्या रस्त्याने भस्मासूर येत होता त्याच्या समोर येऊ लागले. कोण? नारद महर्षी. तिकडनं नारद महर्षी येत आहे आणि इकडनं भस्मासूर येत आहे. मी हा दृष्टांत कशावर सांगतो हे लक्षात ठेवा. कृतज्ञ याच्यावर हा दृष्टांत सांगतो ते मनाचं कान देऊ नये का. जसे नारद महर्षी जवळ आले, भस्मासूर जवळ आला आणि आल्याबरोबर भस्मासुराने वरती हात केला. कोणाला? नारद महर्षीला भस्म करण्याकरता. नारद महर्षी म्हणतात, भस्मासुरा थांब, तुला भस्म करायचं कर, फक्त 2 गोष्टी आहेत. नारद महर्षी म्हणतात, भस्मासुरा अरे कशा करता तू हे उद्योग करतोय? तुला चांगला वर दिलाय ना की ज्याच्या डोक्यावर हात ठेवून तो भस्म होईल. मग असं कर ना. अरे हाच हात, हाच वर तू भगवान शंकराच्या डोक्यावर ठेव हात. भगवान शंकर भस्म होते आणि सुंदर अशी पार्वती तुला भेटेल. आपला तो राक्षसच होता हो, त्यांना रिवर्स गेअर टाकला, पाठीमागे निघाला. आता त्याला उपदेश कोणाचा होता? नारद महर्षीचा. नारद नावातच किती ताकद आहे. नारद एकदा केस हातात घेतली ती रद्द होत नव्हती, त्यांचं नाव नारद. भस्मासूर पाठीमागे आला. रोज त्या भस्मासुराचा हात असा असायचा. परंतु त्या दिवशी भस्मासूर जवळ आल्यानंतर वरती हात केला. भगवान शंकराच्या लक्षात आलं की हा मला भस्म करू पाहत आहे. भगवान शंकर पुढे पळू लागले, भस्मासूर पाठीमागे पळू लागला. पळता पळता भगवान शंकर ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणू लागले, देवा माझं रक्षण करा. ब्रह्मदेव म्हणतो हे खातं माझ्याकडे नाही रक्षण करण्याचं. ब्रह्मदेवाकडे कोणतं खातं आहे? जन्माला घालण्याचं खातं ब्रह्मदेवाकडे आहे. तुम्ही भगवान विष्णूकडे जा. भगवान शंकर भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णूला सांगू लागले की माझ्या पाठीमागे भस्मासूर लागलेला आहे. काय झालं? म्हणे मी त्याला वर दिला की ज्याच्या डोक्यावर हात ठेव तो काय होईल? भस्म होईल. तेवढ्याला विष्णू म्हणतात आहे वर देताना काही कलम घालून ठेवायचं की मला सोडून दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेव. ठीक आहे. लगेच भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं
ज्या रस्त्याने भस्मासूर येत होता त्या रस्त्यामध्ये मोहिनी म्हणजे भगवान विष्णू अवतार धारण करून उभे राहिले. भस्मासुराने मोहिनीला पाहिल्यानंतर भस्मासुराच्या डोक्यातून पार्वती गेली आणि भगवान शंकर सुद्धा गेले. सुंदर असं भगवंताचं त्या मोहिनीचं रूप पाहिल्यानंतर भस्मासूर म्हणतोय, कोण आपण, कशा करता या जंगलामध्ये आहे. त्यावेळेला मोहिनी म्हणते, भस्मासुरा मी ह्या जंगलामध्ये वर शोधत आहे, माझं लग्न झालेलं नाही. भस्मासूर सुद्धा म्हणतो की माझं लग्न झालेलं नाही. आता भस्मासूर म्हणत होता, असं मी नाही म्हणत. त्यावेळेला मोहिनी म्हणते, भस्मासुरा तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर मी जसं नाचेल तसं तुला नाचावं लागेल. मला असं वाटतं तेव्हापासून प्रथा चालू झाली. ज्याला लग्न करायचे त्याने अगोदर नाचायचं आणि लग्न झाल्यानंतर उड्या मारायच्या. ऐका, आता भस्मासूर तयार झाला, तू जसं नाचेल तसं मी नाचणार. आता लग्न करायचं होतं, ठीक आहे. आता भगवान विष्णू नाचतात. मोहिनी म्हणजे भगवान विष्णूचा अवतार आहे. आता भगवान नाचायला लागल्यानंतर गायक वादक राहतील का? इंद्र, अर्जुन, गंधर्व, अप्सरा, मेनका महाराज उपस्थित झाल्या. इंद्र आपला मृदंग घेऊन आला, अर्जुन सुद्धा मृदंग घेऊन आला महाराज. मोहिनीने सांगितलं, चला त्रिताल धरा, नाचायचं आहे. त्रिताल धरला, नादिन ना नादिन ना. हो मोहिनी नाचायला लागली. मोहिनीने दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले. नादिन धिंना नादिन धिंना नादिन धिंना. हो, मोहिनी नाचायला लागल्यानंतर भस्मासुराने सुद्धा दोन्ही हात कमरेवर ठेवले महाराज. हो, सुंदर वाजवत होते. हो, हे वाजवतात याचा अर्थ हे सुद्धा त्या वेळेला होते. सुंदर वाजवत होते. हो, तुम्ही मोहिनी पण होते. मला वाटतं ऐका, सुंदर वाजवत होते. मोहिनीने दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले, नाचायला लागले. भस्मासूर सुद्धा दोन्ही हात त्यांना कमरेवर ठेवले. मोहिनीने एक हात वरती केला, भस्मासुराने सुद्धा एक हात वरती केला. हो, मोहिनीने जो हात वरती केलेला होता तो हात मोहिनीने आपल्या डोक्यावर ठेवला. भस्मासुराने सुद्धा जो हात वरती केलेला होता तो हात भस्मासुराने आपल्या डोक्यावर ठेवल्या बरोबर क्रांत इकडे तक्ता तिकडे दहा क्रांत आता सांगा हे कोणाच्या बातमी होती? भस्मासूर भस्म झाला. चला, हा दृष्टांत मी कशावर सांगितला? त्या भस्मासुराला वर दिला होता, परंतु तो भस्मासूर कोणावर उलटला? पंचवार्षिक मध्ये कोणावर उलटला? भगवान शंकरावर. जरा मी क्षमा मागतो, आपली लहान तोंडी मोठा घास घेतो. त्या वेळेला एकच भस्मासूर होता जो भगवान शंकराचे उपकार विसरला. आता गावात घरात प्रत्येकाच्या मनामध्ये भस्मासूर आहे जो उपकार विसरून जातो. आई वडिलांचे, साधू संतांचे, देवतांचे, गुरुवर्यांचे, नवे नवे ज्यांनी आपल्याला मोठं केलेलं आहे, ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं आहे, सहकार्य केलेलं आहे, त्यांचे उपकार जो विसरून जातो तो आजकालचा कोण आहे? भस्मासूर आहे. जो उपकार विसरून जातो असा मनुष्य जर मेला तर कुत्र्याने सुद्धा त्याच्या शरीराला स्पर्श करू नये. कारण कुत्रा हा इमानदार प्राणी आहे, ज्याची भाकरी खातो, ज्याची चाकरी करतो महाराज. त्या मालकाचा नातू पण तू जर बाहेर आला आणि
खेळता खेळता त्याचा पाय जरी कुत्र्याच्या शेपटावर पडला तर कुत्र त्याला चावत नाही. त्याला माहितीये माझा मालकाचा नातू आहे. आणि अशा कुत्र्याने कृतज्ञ मनुष्याच्या शरीराला स्पर्श केल्यानंतर कुत्र्याची बुद्धी बिघडल्याशिवाय राहणार नाही. कृतज्ञ हा विषय सोडून द्या. आता दुसरा वर्ग आहे कोणता? कृतज्ञ. कृतज्ञ कोणाला म्हणतात? ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहे, ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलेलं आहे, त्यांच्या उपकाराची जो जाणीव ठेवतो, स्मरण ठेवतो, आठवण ठेवतो, नवे नवे त्यांचे उपकार फेडण्याकरता जो प्रयत्न करतो, त्यांच्या उपकारामध्ये राहण्याचा जो प्रयत्न करतो, इच्छा करतो, त्याला काय म्हणतात? कृतज्ञ. त्याला स्वतः तो जाणीव होत की यांच्या उपकारात मी कधी उत्तर होईल. अहो शुकाचार्याने पांडवांच्या यज्ञामध्ये एक भाताचं शीत खाल्लं होतं बाबा. किती? एक भाताचं शीत खाल्लं होतं. कोणत्या योनीमध्ये? पोपटाच्या. एक भाताचं शीत खाल्लं होतं. तरी शुकाचार्यांना वाटत होतं की पांडवांच्या उपकारातून कधी उत्तीर्ण होईल. महाराज आतापर्यंत आम्ही लोकांचे कितीतरी क्विंटल खाले तरी आम्हाला वाटत नाही की फुकट कीर्तन करावं, फुकट पकवान लावावं. शुकाचार्याने काय खाल्लं होतं बाबा? एक भाताचं शीत खाल्लं होतं. आणि त्यावेळेला पांडवांचा नातू कोण? परीक्षित राजा. त्याला शाप भेटला की सर्व दंशाने तुझा मृत्यू होणार आहे. याच्यातून तुला जर वाचायचं असेल, उद्धार वाटत असेल तर तुला काय ऐकावं लागेल? भागवत ऐकावा लागेल. आणि त्यावेळेला शुकाचार्याने पांडवांच्या नातूला भागवत कथा सांगितली आणि पांडवांच्या उपकारातून शुकाचार्य मुक्त झाले. त्यांना सतत संतांच्या उपकाराची जाणीव होत होती की संतांनी माझ्यावर किती उपकार केले, किती उपकार केले. कारण संतांचं आणि जगद्गुरु तुकोबरायांचं नातं इतकं घट्ट होतं, इतकं प्रेम होतं, इतका जिव्हाळा होता की तुकोबराय म्हणता माझा पूर्ण विश्वास संतांच्या पायावर आहे. संतांच्या पायी माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा. एवढं संतांबद्दल जगद्गुरु तुकोबरायांचं प्रेम होतं महाराज. तुकोबराय म्हणतात त्या संतांनी मला घालवण्याचा जरी प्रयत्न केला, ढकलण्याचा जरी प्रयत्न केला तरी मी संतांच्या पासून मी दूर जाणार नाही. दूरच्या पासून नवजे जवळ येतात. तुका म्हणे लाथा घेईना गे. त्यांनी जरी मला ढकलण्याचा प्रयत्न केला, नवे नवे तर लाथा जरी मारल्या तरी मी त्यांच्यापासून दूर जाणार नाही. कारण संतांची लाथ भेटणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. तुकोबराय म्हणता एक देवाचं भाग्य निर्माण झालं, दुसरं माझं. भगवंताला सुद्धा लाथ मारली ना कोणी? भृगु ऋषींनी. अजूनही पाऊलाची मुद्रा, अजूनही पांडुरंगाच्या छातीवर भृगु ऋषीची लाथाची काय आहे? चिन्ह आहे. तुकोबराय म्हणता लाथ जरी मारली तरी मी त्यांना सोडणार नाही. तुकोबरायांचं आणि संतांचं किती प्रेम होतं हे सांगून मला पुढे जायचं आहे. तुकोबराय म्हणतात देवा यदा कदाचित हे शरीर जरी पडलं ना तर मी पुन्हा हरिदासाच्या कुळामध्ये जन्माला येईल. महाराज हरिदासाची हरिदासाची
हो मनसी काळजी मन उपला जन्माला रे, मन उपला जन्माला रे, माझी मागा, मनसी माझी पडलेला तुम्ही कोणाच्या कोळामध्ये जन्म घेत होता? आमदाराच्या का? नाही, हरिदासाचे घरी माझा उपादावा जन्म. तुकोबाई आदळून सांगतात नाही मनुष्याचा जन्म मिळाला चालेल, मला कुत्र्याचा जन्म मिळाला तरी चालेल, परंतु ते पुत्र होण्याचं भाग्य मला संतांच्या घरी असलं पाहिजे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. तुकोबारा म्हणतो मी संतांच्या घरचा काय होईल? कुत्रा होईल. अहो काय कुत्रे सुद्धा भाग्यवान आहे, सफारी गाडीमध्ये फिरतात. हो, त्यांना साधी चपात चालत नाही, खूप चपाती. आमच्याकडे एक मनुष्य आहे, नाशिक वरून मुंबईला 5 लिटर दूध नेतो. किती? 5 लिटर. कोणा करता? आई वडिला करता नाही, कुत्र्या करता. काहीच्या घरी आई वडिलांची सेवा नाही होत, कोणाची होते? कुत्र्यांची होते. त्यांना रोज घेऊन फिरायला जातात. गुरुवारी बाबा सांगत असतात ते कुत्री पाळतात घरामध्ये, त्यांना फिरायला घेऊन जातात. ते पुढच्या जन्माची सोय आताच करून ठेवतात. तुकोबाई म्हणता मला नाही कुत्र्याचा जन्म मिळाला चालेल, मला किड्याचा जन्म मिळाला तरी चालेल, परंतु ते किडा होण्याचं भाग्य मला वैष्णवांच्या न्हाणीमध्ये असलं पाहिजे. वैष्णवांचे न्हाणी होईन किडा, वैष्णवांचे न्हाणी होईन किडा, वैष्णवांचे न्हाणी होईन किडा. वैष्णवांचे न्हाणी होईन किडा, वैष्णवांच्या न्हाणी होईल किडा. तुकोबाई म्हणता नाही मनुष्याचा जन्म मिळाला, नाही कुत्र्याचा जन्म मिळाला, मला किड्याचा जन्म मिळाला तरी चालेल. कुठं? वैष्णवांच्या न्हाणीमध्ये. वैष्णवांची न्हाणी का म्हणलं महाराजांनी? कारण वैष्णव मंडळी स्नानाला गेल्यानंतर अंगावर पाणी पडल्यानंतर ते काही शांताबाईचं गाणं नाही म्हणत, ढगाचं पोपट्याचं. ते लगेच भगवंताचं नामस्मरण चालू करतात, हरिपाठ म्हणतात, गीता विष्णू सहस्रनाम म्हणतात, नाही काय म्हणतात. रामकृष्ण हरी रामकृष्ण जरी म्हणता नाही आलं, नुसतं गंगा गंगा जरी म्हणलं तरी नामदेवराय म्हणतात वाचे भगता गंगा गंगा
बाकी काही म्हणायचं नाही. नाही तुम्हाला श्लोक येत, नाही हरिपाठ येत. जसं गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती. भागवतकार सांगतात गंगे गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णु लोकं स गच्छते. आपण नाही रोज त्र्यंबकेश्वरला जाऊ शकत, नाही आपण काशी अयोध्या प्रयागला जाऊ शकत, परंतु सकाळी स्नान करताना गंगा गंगा जरी म्हणलं योजनानाम शतैरपि 1000 किलोमीटरवरून ती गंगा कुठे येते महाराज? म्हणा ना बकेटात येते. आंघोळीला पाणी जे घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये येते. परंतु काय म्हटलं पाहिजे? कोण म्हणलं शांत? गंगा गंगा म्हटलं पाहिजे. गंगा गंगा योजनानाम शतैरपि. हा, आणि तुकोबारा म्हणतात अशी वैष्णव मंडळी तिथे गेल्यानंतर नामस्मरण करतात ना, तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टा. चला महाराजांना विचारलं, महाराज एवढं संताबद्दल तुम्ही का बोलतात, एवढा आदर व्यक्त का करतात, एवढी भावना का व्यक्त करतात? तर तुकोबारा म्हणतात ते संत माझ्यावर अनेक उपकार करतात. नवे नव्हे त्या संतांनी माझ्यावर अनेक उपकार केलेले आहेत. त्या संतांचं मी वर्णन काय करणार? काय सांगू आता संतांचे उपकार? महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही संतांचे एवढं का वर्णन करता? तर महाराज म्हणतात त्या संतांनी माझ्यावर उपकार केलेले आहेत. आणि महाराजांना विचारलं असे काय उपकार केले? तर महाराजांनी काय शब्द वापरला? काय सांगू आता? ते उपकार वाणीचा विषय होऊ शकत नाही, एवढे संतांचे काय आहे आपल्यावर उपकार आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य लक्ष्मण बाबा इगतपुरीकर त्यांचे आपल्यावर काय उपकार आहे? कोणी आहे का इथं सांगणारा की त्यांनी एवढे उपकार केले? नाही सांगणार. वाणीचा विषय होऊ शकत नाही. त्याने आपलं गाव पुण्य केलं, पवित्र केलं, आपला समाज आपल्या कुळा पावन केलं. महाराज वास्तविक आता साधू कोणाच्या कुळाचा नसतो, साधू कोणत्या समाजाचा नसतो. साधू बरं पुढारी असतो, आमदार खासदार असतो, परंतु साधू मात्र कोणाचा असतो? सर्वांचा असतो. आणि सर्व त्याचे असतात. कोणी करायची असते? आपण करायची असते. समाजाने करायची, परंतु सगळ्यांनी साधूची पुण्यतिथी करायची. कारण साधून त्यांचं जीवन सर्वांकरता समर्पित केलेलं असतं. तर मला हे सांगायचं आहे की लक्ष्मी बाबांचे उपकार सांगू शकतो का आपण? त्यांनी आपल्यावर किती उपकार केले, त्याला काही सीमा आहे? त्याला काही पट्टी आहे? काही सांगायची नाही बघा. एवढे साधू संतांचे आपल्यावर काय आहे? उपकार आहे. हो, म्हणून मला म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. महाराजांनी पहिलाच शब्द वापरलाय काय. आता काय शब्दाचे काय अर्थ होतात आणि मी तुम्हाला काय सांगू? तरी पण सांगण्याकरता आलो म्हणून सांगून जातो. काय शब्दाचे अनेक अर्थ होतात. हो, कधी कधी काय हा शब्द प्रश्नवाचक असतो, कधी कधी काय हा शब्द आनंदवाचक असतो, कधी कधी काय हा शब्द खेदवाचक असतो, कधी काय हा शब्द उपेक्षावाचक असतो, कधी काय हा शब्द आश्चर्यवाचक असतो, कधी काय हा शब्द स्वसिद्धांतवाचक असतो. आणि आजच्या आव्हानामध्ये जो काय शब्द आलाय तो अनिर्वाच्यवाचक आहे. प्रश्नवाचक असतो, त्याला उत्तराची अपेक्षा असते. अहो आंबरे गावामध्ये काय चाललंय, टाळ वाजताय, त्याला उत्तराची काय आहे? अपेक्षा आहे. सप्ताह चालू आहे अधिक मासा निमित्ताने. हो, म्हणजे प्रश्नवाचक असतो, उत्तराची अपेक्षा असते. कधी कधी काय हा शब्द खेदवाचक असतो. गावात एखादा सज्जन दानी मनुष्य जर आजारी पडला, त्याच्यावर काही प्रसंग आला तर गावातील लोक त्याच्याबद्दल खेद व्यक्त करतात. अहो काय तो मनुष्य, त्याच्यावर असं संकट नव्हतं यायला. काय या शब्दाने खेद व्यक्त केला. कधी कधी काय हा शब्द उपेक्षावाचक असतो. एखादा गावातला मनुष्य सत्कार्याला जर विघ्न निर्माण करत असेल आणि त्याच्याबद्दल कोणी काय सांगत असेल तर मनुष्य म्हणतो त्याच्याबद्दल मला काही सांगू. त्याची काय केली दादा?
उपेक्षा केली. कधी कधी काय हा शब्द स्वसिद्धांत वाचक असतो. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही, काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले. कधी कधी काय हा शब्द कधी कधी काय हा शब्द आश्चर्यवाचक असतो. नाही का? काय असतो? आश्चर्यवाचक असतो. किती काय काय आश्चर्यवाचक असतो. अलीकडच्या काळामध्ये गुरुवारी बाबांच्या आज्ञेने त्र्यंबकेश्वरला राहतो. तिथं काही असे साधक मंडळी राहतात. आपण तरी वर्षातून त्र्यंबकेश्वरला येतो आणि आल्यानंतर ब्रह्मगिरीची काय करतो? वर्षातून एकदाच करतो. घरी आल्यानंतर कधी कधी आजारी पण होतो. 8 दिवस आपल्याला उठवत पण नाही. परंतु अशी काही तिथे साधक आहे की ते रोज ब्रह्मगिरीची प्रदक्षिण करतात. मग मी आल्यानंतर आमचे अनिल महाराज भेटले मला. फार दिवसांनी 2-3 वर्षानंतर त्यांची भेट झाली मला. कोरोनाच्या काळामध्ये आमच्या मठामध्ये आले होते ते. म्हणजे कोरोना होता म्हणून नाही, घाबरून नाही आले. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करायला आले होते. किती प्रदक्षिणा केल्या माहिती महाराजांनी? 108 ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा केल्या. हो, हे आणि महाराज आपल्या गावाजवळच्या. आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. त्याच्यानंतर मोठी माऊलीने सुद्धा ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा केला. मागच्या अधिक मासामध्ये 1 महिनाभर होती. एका महिन्यामध्ये त्यांनी 60 प्रदक्षिणा केल्या. किती? 60. म्हणजे रोज किती? 2 आणि 30-35 किलोमीटरची ती प्रदक्षिणा आहे. हा, नामामुळे प्रदक्षिणा. हो, एवढंच नव्हे, तिथं आपल्या मठाच्या बाजूला एक चौखंडी महाराज आहे. त्यांनी 1111 ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा केल्या. किती? 1111. आणि ते करत असताना ते काही मोबाईल गाणी नव्हते वाजले. गाथा ज्ञानेश्वरी तिने पाठ केली. काय आश्चर्य आहे की नाही? आश्चर्य. आपण घरातच जातो प्रदक्षिणा. आळंदीला एक 9 वर्षाचा मुलगा आहे. किती? 9 वर्षाचा मुलगा. त्याचं सोम नाव आहे. हरी महाराज 9 वर्षाच्या मुलाची पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. जेव्हा त्याच्या आई वडिलांना भेटलो, वडील त्याचे माळ वगैरे तयार करतात आणि आईला मी विचारलं, अहो माता, या मुलाची ज्ञानेश्वरी कशी पाठ झाली? त्यावेळेला त्याच्या आईने सांगितलं, महाराज, जेव्हा तो गर्भामध्ये होता, पोटामध्ये होता ना, त्यावेळेला मी काय फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्यावर नाही राहील. जेव्हा तो पोटामध्ये होता ना, त्यावेळेला मी ज्ञानेश्वरी घेतली. माऊलीच्या मंदिरामध्ये आजान वृक्षाच्या झाडाखाली ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले. तेव्हा असा हिरा जन्माला. मुलाचं काय आहे दादा? ज्ञानेश्वरी पाठ आहे. मुखोद्गत जोग महाराज संस्थेमध्ये त्याचा सत्कार झाला. मारुती बाबा, मोठी माऊली, आदरणीय प्रातस्मरणीय पांडुरंग बोले गाथा मंदिर, त्याची ज्ञानेश्वरी म्हणून घेतली. त्यांना 50,000 रुपये बक्षीस दिले. कोणाला? त्या मुलाला 9 वर्षाच्या. आश्चर्य आहे की नाही? म्हणून काय आश्चर्य आहे? कधी कधी काय हा शब्द आनंदवाचक असतो. काय असतो? आनंदवाचक असतो. आपण सर्व आता पंढरपूरची वारी जवळ आलेली आहे. लागला टकळा जावे पंढरीसी, आवडे मानसी, आस लागलेली आहे. वारकरी लोक अगोदरच गोलपटी बांधून ठेवतात. काय आनंद असतो महाराज वारीमध्ये गेल्यानंतरच कळतो. हो, काहीच कमी नसते महाराज. कधी कधी आपण घरून रिकाम्या पिशव्या घेऊन जातो, परंतु येताना भरून आणतो. भाग्यवान आहे ते. हो, अहो, घरी आपल्याला वेळेवर छान नसतो, परंतु तिथं उठल्या चहा एकदाच नव्हे, 5-5, 10-10 मिनिटात. नाश्ता एकदाच नव्हे, भरपूर वेळ लागतो.
वारकरी सुद्धा चोपून आणतात हो परत मागावी हा चोपून आणतात महाराज काळे पडतात पण गुबगुबीत होतात विठ्ठल विठ्ठल फार दिवसाची गोष्ट आहे आळंदी ते पंढरपूर मी पायवारीला गेलो ज्या दिंडीमध्ये गेलो त्या दिंडीमध्ये 100-200 लोक होते पुण्याला आल्यानंतर पुणे तिथे काय होणे पुण्याला आल्यानंतर भरपूर लोक चिप्पू लाडू बिस्किट वगैरे वाटत असतात आता जे खरी वारकरी आहे भजन करणारी आहे खास वारी पायी वारी करण्याकरताच आलेले आहे ते मात्र तिकडे जात नाही बरं ते आपले काय करत असतात भजन करत असतात परंतु बाकीचे जे गबाळ दिंडीवाल्यांनी गोळा केलेला असतो ना पिशीला गोळा करायला मग दिंडी इथं आंबोऱ्याला तर ते डायरेक्ट संगमनेरच्या पुढे बाबाचे कळप हो ते पुढं असतात पुढं काय वाटतंय आमची दिंडी तिथं आली त्याच्या समोरच वाटत होते बाकी टाळकरींची जे होते ना ते पळाले टाळ घेऊन आम्ही दोघच राहिलो दोघं म्हणजे एक विनेकरी आणि मी राहिलो मी कशामुळे राहिलो आणि महाराज माझ्या गळ्यात पकवाज होता म्हणजे माझा विशेष मृदंग आहे हो अनेक वर्ष बरोबर सेवा केली मृदंगाची मी काय राहिलो पकड गाळ्यामध्ये होता मी कसं जाऊ विनेकरी नवीनच होता ते म्हणजे बाळकृष्ण महाराज मी जाऊ का तुमची बघा कारण की तू जर गेलं तर विना मला घ्यावा लागला अगोदर मला पप्पा जवळ आलेला हो म्हणजे बघा तुमचं काय करायचं म्हणजे जातोच नाही मग विना घेऊन जातो विना काय काळजी तुम्ही इथंच थांबा म्हणजे काळाजवळ ते विण्यासकट गेले तो बाबा आता माऊलीच्या बरोबर किती समाज असतो बाबा 10 ते 15 लाख समाज असतो कमीत कमी एका चौकामध्ये 1 लाख तरी असं केलं हो त्या कळपामध्ये त्या गर्दीमध्ये हे विनेकरी बाबा घुसले चिक्को लाडू घ्यायला आता विना हे नाजूक वाद्य आहे गर्दीमध्ये गेल्यानंतर विण्याचे झाले 2 तुकडे त्या विनाकारा बाबाने खालच्या भोपळ्यामध्ये चिक्कू लाडू घेऊन आले बाळकृष्ण महाराज तुमच्या वाट्यात काय आनंद असतो बाबा काही कमी पडत नाही मला हे सांगायचं आहे की काय आनंद असतो माता वर्ग पिता वर्ग तू काय म्हणणे वृद्ध होती तरणारे टनाटन उड्या मारतात काय माणसं महाराज हो म्हणे मला हे सांगायची काय हा शब्द आनंद वाचक असतो आणि आजच्या अभंगामध्ये जो काय शब्द आलाय तो अनिर्वाच्य वाचक आहे वाणी त्याचा विषय होऊ शकत नाही वाणी उपकार सांगू शकत नाही म्हणून महाराजांना म्हणावं लागलं काय सांगू आता काय उपकार सांगावे महाराज वाणीचा विषय होऊ शकत नाही तरी पण महाराजांना आग्रह केला समोरच्या माणसाने महाराज काहीतरी सांगा ना महाराज म्हणजे मी काय सांगू मला ते निरंतर जाग करतात माझं निरंतर जागविती मला ते निरंतर जाग करतात महाराज आणि तुम्ही म्हणता सांगा एक सांगू समाजाला फक्त जागृती देण्याचं काम संत करू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही जरी आपल्या घराजवळ आले हात जोडत असले आम्ही उभे आहोत कशा करता हो परंतु ते सुद्धा जागृत करू शकत नाही निष्काम जागृती फक्त या महात्म्याने केलेली आहे जागविती आता कोणी संत कोणाला जाग करतात ते सांगून मला पुढे जायचं आहे संत कोणाला जाग करतात सांगू संत बद्धाला जाग करतात संत साधकाला जाग करतात संत योग्यालाही जाग करतात आणि संत देवालाही जाग करतात संत बद्धाला सुद्धा काय करतात
जाग करतात. उठा जागे हरी आता स्मरण करा पंढरी माता. ज्या वेळेला लोक ऐकत नाही त्यावेळेला गोड भाषेमध्ये महाराज जागा करतात. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा रे भाईनो, भागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा. हो बद्धाला जागा करतात. हो साधू संत साधकाला सुद्धा काय करतात? जाग करतात. उठा उठा साधू संत. साधू संत हा शब्द कोणाला वापरला? संताला नाही वापरला. कोणाला वापरला? साधकाला. पुढे काय सांगितलंय? साधा आपुलारे. कधी कधी मोठा शब्द सुद्धा छोट्याला वापरला जातो. आई सुद्धा म्हणते हा माझा राजा आहे. त्याला गल्लीत कोण ओळखत नाही, परंतु आई काय म्हणते? हा माझा राजा आहे. आई म्हणते हा माझा सोन्याचा तुकडा आहे. असतो लोखंडे आहे, परंतु काय म्हणते? कधी कधी वाच्यार्थाने अर्थ लागत नसेल तर लक्षणा करावी लागते. काही वेळेला मराठी भाषा सरळ निघून जाते पुढे. एक नातू आपल्या आजीला घेऊन डॉक्टरकडे गेला आणि सांगितलं आजीला खोकला येतोय म्हणे. डॉक्टरने औषध वगैरे दिले आणि नातवाला सांगितलं बाळा हे औषध आहे ना, हे आजीला हलवून द्यायचं. हा घरी गेला. आता बाटल्या हलवायची ना त्याला आणि त्याला म्हातारीच हलवतो. आता काय गेली सॉरी आता मला सांगा डॉक्टरने काय हलवायला लावलं? औषध. चला तसं साधू संत जो शब्द वापरलाय तो कोणाला वापरला? साधकाला वापरला. चला साधू संत बद्धाला जागा करतात. साधू संत साधकाला जागा करतात. साधू संत योग्याला सुद्धा काय करतात? दादा जाग करतात. माझे मुक्ताबाई ज्ञानोबरांना जाग करते. ज्या वेळेला ज्ञानोबरांना आळतीमध्ये भिक्षा दिली नाही, मदतकरी दिली नाही, जरी दिली असेल त्यावेळेच्या लोकांनी ज्ञानोबरांना सुखाने खाऊन दिले नाही महाराज. हो विसवा खेचर असेल तरी ती काढावी, मातीमध्ये मिसळावी, परत घेऊ नये म्हणून पायाने ती खाली करावी. अशा वेळेला ज्ञानोबराय खंत व्यक्त करतात. वाईट वाटतं, थोडासा राग येतो. काय ज्ञानोबराय त्यावेळेच्या संतांनी किती दुःख भोगलं महाराज. आज त्या ज्ञानोबराय तुकोबारांच्या जोरावर आम्ही मजा मारतो. एका आव्हानावर आम्ही एका वर्षात गाडी घेतो महाराज. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी बोलायचा त्यांचा मजा आम्ही मजा मारतोय. ज्ञानोबराय ताटी लावून बसले. बसल्यानंतर माझी मुक्ताबाई ज्ञानोबरांना जाग करते. ज्ञानोबराय तुम्ही योगी आहात, जगाला पावन करणारे आहात. योगी पावन योगी पावन माझी मुक्ताबाई ज्ञानोबरांना उपदेश करते, याचा अर्थ जाग करते. ज्ञानोबा योगी आहे, ज्ञान राज म्हणजे संत योग्याला सुद्धा काय करतात? जाग करतात. माझ्या मुक्ताबाईंनी योग्याला तर जाग केलं,
परंतु 3 देवांना सुद्धा नीट केलं. चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव. शेवटचं सांगतो की साधू संत देवाला सुद्धा जागा करतात. पांडुरंगा दर्शन उठा पांडुरंगा प्रभात जरा देवाला सुद्धा जागा करण्याची ताकद कोणामध्ये आहे? संतांमध्ये आहे. म्हणून तो तुम्हाला म्हणता मज निरंतर जागविते. साधू संतांनी आपल्याला जाग केलंय. महाराजांनी लक्ष्मण बाबांनी आपल्याला जागा केले म्हणून आपण कीर्तनाला बसला. ते जर त्यांनी जागा जर केलं नसेल, इथं जन्म जर घेतला नसता, आपण कीर्तनाच्या पडावर नसतो. अनिल महाराज आपण कुठं असतो? म्हणून नारायणगावच्या पडावर. उपकार आहे, त्यांचे उपकार आपण कधी फेडू शकत नाही. म्हणून महाराज म्हणता मजा निरंतर जागविली. मला कल्पना आहे की 9 वाजलेले आहे, परंतु आपली गाडी लेट सुटलेली आहे. कारण वेळेवर शीट आली नाही म्हणून गाडी वेळ 7:30 चालू झालं, बरोबर ना? माझ्या हातामध्ये विना कधी आला? 7:45. 8:15 व्याख्यान चालू झालं. आता तुम्ही म्हणत असेल तर सोडतो, ते अजून 10 मिनिटं पुढे गेलो. परंतु अभंग सोडून मी जाणार नाही, घुमटीच्या खाली सुद्धा जाणार नाही. आपण सोडवणार मगच. जेवण तर आपण 12 महिने चालू ते जेवण. जेवण कुठे नाही. मला सांगा, कीर्तना करता अन्नदान आहे ते अन्नदाना करता कीर्तन आहे? आणि मला बोला, अन्नदान कीर्तना करता आहे की कीर्तन अन्नदाना करता आहे? कीर्तना करता काय आहे? अन्नदान आहे. म्हणजे मुख्य काय आहे? विठ्ठल. असतो मज निरंतर जागवी. साधू संत सांगतात बाबा आम्ही जाग करतो आणि ते समाजाला जाग करू शकतात. बाकी दुसरं कोणी जाग करू शकत नाही. सुभाषितकारांनी अनेक उदाहरण दिलेले आहे. 7 जणांना जाग करावं आणि 7 जणांना झोपून ठेवावं. ऐका, 7 जण कोणाला जाग करावं आणि कोणाला झोपून ठेवावं. सुभाषितकार म्हणतात अहिं नृपंच शार्दूलम कितींच बालकम तथा परश्वानंच मूर्खंच सप्त सुप्तांना प्रबोधय. 7 जणांना जागे करू नये. कोणाला? अहिं. अहिं मध्ये साप जर झोपत असेल तर त्याला जागा करू नये. अहिं नृपंच शार्दूलम. नृप म्हणजे राजा, दुपारी झोपलेला आहे, त्याला सुद्धा झोपून ठेवा. शार्दूलम म्हणजे वाघ, तर तो जर झोपत असेल बाबा, झोपेला असेल तर काय करावं? नाकाकडे टाकलं. हो, शार्दूलम. किटींच म्हणजे आगे मोड. शांत जर बसेल असेल तर काय करावं? दगड मारावं. हो, शांत बसा. किटींच बालकम तथा. बालका मुलगा झोपलेला आहे, त्याला जागा करू नये. त्याला जर जागा केलं तर आई भांडे स्वयंपाक करून जाणार. कितींचे बालक परश्वानंच. पारदेशी कुत्रे शिकार करणारे ते जर झोपेला असेल त्यांना सुद्धा जागा करू नये. परश्वानंच. आणि 7वा मूर्ख मनुष्य सुद्धा जाग करू नये. त्याला जर जाग जर केलं तर चालू असलेले सप्ते सुद्धा, कीर्तन सुद्धा बंद होते. 7 जणांना जाग करू नये आणि 7 जणांना जाग करावं. कोणाला? विद्यार्थी सेवका पाहून हा क्षुधार्थी भे कातरा हा भांडारी प्रतिहारीच सप्त सुक्तां प्रबोधय. त्याला जागा. विद्यार्थी, चल परीक्षा जवळ आली. विद्यार्थी सेवकाला जाग करा. पांथा वाटसरू त्याला जाग. विद्यार्थी सेवका पांथा. क्षुधार्थी
ज्याला भूक लागलेली आहे त्याला जाग करावं. भय कातर हा भयाने व्याप्त झालेला आहे त्याला काय करावं, जाग करावं. भय का भांडारी खजिनदार त्याला काय करावं, जाग करावं. प्रतिहारी सातवा रात्रीच्या वेळेला जो शिकती काठी मातो गुराखी त्याला काय करावं, जाग करावं. परंतु ही जी जागृती आहे ही देहाला जागृती आहे. साधू संत आत्महिताच्या ठिकाणी आपल्याला जाग करता उत्तिष्ठत प्राप्य वरांनी बोधत शोरस्य धारांशिता दुरते दुर्गम पतस्तत कवयो वदंती. बाबा मोठा जागे व्हा. आपण कशा करता आलो, किती दिवस राहायचे, आपल्याला जायचे कुठं, याची जागृती साधू संत आपल्याला देतात. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तिने आम्हाला जाग केलं. अशा संतांना काय द्यावं, काय द्यावे दासी ठेविता हा पायीची थोडा. त्या संतांचे एवढे उपकार आहे की त्यांना काय दिल्यानंतर त्यांचे उपकार फेडू शकतात नाही. बाबा तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी केले उपकार सांगू काय, बाप न करे आयसी माय. म्हणून त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात काय द्यावे त्याचे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. अजून साधू संत सहज बोलता, सहज बोलणे उपदेश करुणे सायास शिकविते. साधू संत सहज बोलतात आणि त्यांच्या सहज बोलण्यातून जगाचं काय आहे दादा, कल्याण होत असतं, हित होत असतं, उद्धार होत असतो. आणि आपण सहज जरी बोललो तर कल्याण नाही होत, कल्याण जवळची घेऊन होती. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर वाटलं. हो साधू संत सहज बोलतात महाराज, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी अनुतापाशी दुनी वचरे वैराग्य वाढे चोडवडी. वैराग्यवान महात्म्याचं कीर्तन ऐकल्यानंतर महाराज कीर्तनापुरतं तरी आपल्याला वैराग्य निर्माण होतं महाराज. हो गुरुवर्य असे महात्म्यांचे कीर्तन ऐकल्यानंतर महाराज जीवाला सहज समाधी लागत असते. असतो सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास. सहज बोलून जर ऐकत असे साधू संत सायासाने शिकवतास करुणी सायास शिकविते. वाल्या कोणाला राम म्हणता येत नव्हतं परंतु नारद महर्षीने त्याला सायासाने शिकवलं. पुढे याची कीर्ती वाढली. केले रामायण रामायण याची कीर्ती प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर त्यांनी रामायण. अजून साधू संत जीवाला कशा प्रकारे सांभाळतात, जीव लावतात, शेवटच्या
तो का म्हणे वत्स धेनुच्या चित्ती तैसे मदयती सांभाळ. महाराज म्हणतात ते साधू संत आपल्याला कसं सांभाळतात, कसं जीव लावतात, तर महाराजांनी गोड उदाहरण दिले. तुका म्हणे वत्स धेनुच्या चित्ती. गायीचं उदाहरण दिले महाराजांनी. ती गाय डोंगरामध्ये किंवा शेतामध्ये चरण्याकरता जर गेली ना, त्या गायीचं लक्ष कोणाकडे असतं दादा? कोण म्हशीकडे असतं? वासराकडे असतं. ज्ञानोबा म्हणतात नाना गाय जरी चित्त बांधले वत्साले. हो, गायवर जी काळाला प्राप्त झालेली आहे, तिला वाचडा आहे, तिला गाय म्हणतात. हो, भाकड गायला धेनू म्हणत नाही बरं. जी वासरा जिला वासरू आहे, वाचडा आहे, अशाच गायला धेनू म्हणतात. भाकड गायला धेनू म्हणत नाही. अशी गाय, आता तिचं भरपूर उदाहरण आहे. त्याच्या घरी गाय असते ना, असं म्हणतात ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठोबाचे पाय. ज्याच्या घरी नाही गाय त्याला भेटायला गेल्यानंतर आपल्याच बरे पाय असतो. हो, गाय म्हणजे काय असते महाराज? 33 कोटी देव तिच्यामध्ये आहे महाराज. जो एका गायीला घास घालतो, शास्त्र असं सांगते त्याला 1000 ब्राह्मण जेव घालण्याचं पुण्य त्याला लागतं. कोणाला? एका गायीला घास दिल्यानंतर. आणि जो एका गायीची हत्या करतो, 100 ब्राह्मण मारण्याचं पाप त्याला लागत असतो. जास्त विस्तार करणार नाही. तुका म्हणे वत्स धेनुच्या चित्ती तैसे मदयती सांभाळी. ती गाय कुठं जरी असली ना, तर त्या बाळाचा सांभाळ करण्याकरता येते. त्याप्रमाणे साधू संत जीवाचा उद्धार करतात. ते कुठं जरी असले, तुकोबाराय वैकुंठाला जरी असले, ज्ञानोबाराने समाधी घेतली असेल, लक्ष्मी बाबाने समाधी घेतली असेल, तर आजही त्यांचं लक्ष आपल्याकडे आहे. तैसे मदयती सांभाळी. म्हणून अशा संतांचे काय उपकार सांगू, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई. ठेविता हा पायी जीव थोडा असतो. अधिक मास चालू आहे. अधिकस्य अधिकम फलम. अशा या अधिक महिन्यामध्ये आपल्याकडून काही पुण्य घडावं, नामचिंतन घडावं, साधू संतांची सेवा घडावी, अन्नदान घडावं, या हेतूने आपल्या या ग्रामस्थांनी हे नियोजन केलेलं आहे. हा अधिक मास आहे. या अधिक मासाला अनेक नाव आहे. मल मास आहे, पुरुषोत्तम मास आहे, आणि जावया करता धोंड्याचा महिना आहे. फक्त जावया धोंड्याचा हो, असा हा अधिक मास पुण्य पर्व काळ आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि अशा या पर्व काळाचं औचित्य साधून या ग्रामस्थांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. गोड असं नियोजन केलेलं आहे. गायक वादक मंडळी, आपल्या परिसरातली मंडळी आहे, इथं येऊन सेवा देत असतात. आम्हाला सुद्धा आमचं भाग्य की पुण्य फळ दे बहुता दिवसा भाग्य उदयाचं. का म्हणे मज न घडत सेवा पूर्ण पुण्य ठेवा उडवला. महाराजांची सेवा करण्याकरता भाग्य मला प्राप्त झालं. महाराजांना 2027 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहे जाऊन लक्ष्मी बाबांना. म्हणून आम्ही इगतपुरीकरांनी ज्या ठिकाणी महाराज राहिले इगतपुरीला, तिथं मोठं संस्थान आहे. महाराजांनी सप्ताह चालू केला त्यावेळेला जो महाराजांनी त्याला 127 वर्ष पूर्ण होत आहे या वर्षी. आणि त्याच सप्ताहामध्ये महाराजांची पुण्यतिथी येत आहे. 75 वर्ष झाले. म्हणून महाराजांचा अमृत महोत्सव आम्हाला करायचा आहे, आपल्याला करायचा आहे. मोठा सोहळा तो संपन्न होणार आहे. माघशुद्ध पंचमी ते द्वाद असेल. हो, त्याच्याकरता लाखो भाविक येणार आहे. वृंदावनचे राजेंद्रदास महाराज मोठे संत आहे आपल्या भारतातले, ते येणार आहे. महाराजांचं चरित्र फार मोठं आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास आहे. साक्षात्कारी संत आहे. ज्या वेळेला इगतपुरीला रेल्वेमध्ये कामाला होते, पंढरपूरची वारी जवळ आली, इंग्रजांचा काल होता. महाराजांनी विचारलं मला पंढरपूरला जायचंय. इंग्रज म्हणजे जाता येणार नाही. इंग्रज म्हणतात तोंडाने बोलत नव्हते, हाताने बोलायचे. थोडा कडक काळ होता. महाराज न विचारता लक्ष्मी बाबा पंढरपूरला गेले. आणि गेल्यानंतर 8 दिवस राहिले न विचारता.
तर साक्षात पांडुरंगाने इगतपुरीला त्यांच्या जागेवर काम केलं, त्यांचा अवतार धारण केला. हो, आणि तिकडनं 8 दिवसानंतर लक्ष्मी बाबा प्रसाद घेऊन आले. साहेबांना प्रसाद द्यायला गेले तर साहेब म्हणले कसला प्रसाद? म्हणजे मी पंढरपूरला गेलो होतो. साहेब म्हणले अहो तुम्ही पंढरपूरला नव्हते गेले, तुमच्या सह्या आहे, तुमच्या हजरी आहे. आणि ज्या वेळेला त्यांना कळालं की पांडुरंगाने माझ्या जागेवर काम केलं, डोळ्यातून पाणी वाहिलं, त्या क्षणी नोकरी सोडून आपलं जीवन पूर्ण परमार्थाला लावलं आणि आपल्या समाजाचा, आपल्या गावचा उद्धार केला. हो, असं महाराजांचं जीवन होतं. आमच्या नाशिक जवळ संसरी गाव आहे बाबा, त्या गावामध्ये लक्ष्मी बाबांचं कीर्तन चालू होतं. तर 3ऱ्या मजल्यावरून एक पोरग खाली पडलं, महाराज मेलं. त्या आईने उचललं आणि लक्ष्मी बाबांच्या कीर्तनामध्ये आणलं आणि सांगितलं महाराज तुम्ही जर पांडुरंगाचे खरे जर भक्त असाल तर माझा मुलगा जिवंत करा. महाराजांनी दोन मिनिटात डोळे झाकले आणि 3ऱ्याच मिनिटामध्ये तो पोरगा, मेलेला पोरगा जिवंत केला. ही ताकद लक्ष्मी बाबांची आहे. आणि अशा लक्ष्मी बाबांचा पुण्यतिथी सोहळा 75वा अमृत महोत्सव आपल्याला करायचा आहे. तर अशा या सोहळ्यामध्ये आपण आंबोरे गावचे सर्व जेवढे असेल, माता वर्ग, पिता वर्ग, बाल वर्ग, जेवढे असतील सर्वांनी यायचे आहे आणि सर्वांनी त्या कार्याला मदत करायची आहे. तुका म्हणे सत्य कर्म भावे साय. हो, 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी म्हणजे त्र्यंबकेश्वरीची वारी झाल्यानंतर 8 दिवसांनी तो नामयज्ञ होणार आहे. कुटीला टोल नाक्याजवळ प्रत्येकाने मनामध्ये असं संकल्प करायचे की अशा साधूच्या कार्याला आपण काहीतरी पुण्य फलाची पाकळी द्यायची आहे. आता संकल्प करा, अधिकस्य अधिकम फलम. म्हणून आपलं काम आहे. असा महात्मा पुन्हा पुन्हा जन्माला येणे नाही. कीर्तनकार होतील, महाराज होतील, परंतु महात्मा मात्र परत जन्माला येत नाही. असे संत येतील. म्हणून अशा महात्म्याचा आपल्याला अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजे की आम्ही त्यांच्या गावचे आहोत, त्यांच्या कुळामध्ये आम्ही जन्माला आलो, ते आमच्या कुळामध्ये आले आणि आम्हाला मोठं केलं. आपण कुठे जरी गेलो तरी त्यांच्या नावाने आपली ओळख आहे ना. म्हणून असं महात्म्याचं कार्य आहे, त्यांचा अमृत महोत्सव आहे. म्हणून आपलं ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, आपले विठोबा पाटील ते नेहमी येत असतात, संपर्कामध्ये राहत असतात. त्यांनी सुद्धा वचन दिलं की महाराज आम्ही काही ना काही देऊ या, अशी मी आशा करतो. झालेली कीर्तनोक्ती सेवा भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी प्रातस्मरणीय लक्ष्मी बाबा इगतपुरीकर, माझे आदरणीय गुरुवरे प्रातस्मरणीय, ज्यांनी मला मोठं केलं, यांच्या सहवासामध्ये राहून मी पखवार शिकलो, कीर्तन शिकलो. माझे आदरणीय गुरुवर्य माधव उभरवले यांच्या चरणी समर्पित करतो. आलेले भाविक वर्ग, मातावर, गायक वादक मंडळी, माझ्या बरोबर आलेले आहे महाराज, माझ्या पाठीमागे उभे आहे, माझ्या समोर उभे आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. वाणीला विराम. ज्ञानेश्वर